श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवनाचा प्रवास करत असताना आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडतात ज्या आपण कधीही विसरू शकत नाही. काही प्रसंग, काही माणसं आणि काही अनुभव आपल्या मनाच्या कोपऱ्यात कायमचे कोरले जात असतात. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपण त्या विसरून गेलो आहोत, पण तसं नसतंय. आठवण डिलीट होत नाही, त्या फक्त टाइम टू टाइम रिफ्रेश होत असतात. आणि श्रोतेहो, हे वाक्य तंतोतंत अगदी खरं आहे. माणसाचं मन हे एखाद्या अल्बम सारखं असतंय. त्यात साठवलेल्या आठवणी कधी डिलीट होत नाहीत. फक्त जेव्हा एखादी विशिष्ट वेळ, एखादी विशिष्ट जागा किंवा एखादी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा त्या आठवणी पुन्हा पुन्हा आपल्यासमोर रिफ्रेश होत असतात. आणि श्रोतेहो, आणखी एक महत्वाची गोष्ट, ज्याला खरंच तुमची गरज असते तो तुमच्यासाठी शब्दांपेक्षा अधिक स्वतःत बदल घडवत असतो. त्याला कधीही सांगावं लागत नाही, त्याला कधीही समजावावं लागत नाही, कारण नात्याची किंमत त्याला मनापासून माहीत असते. पण ज्याला तुमची गरजच नसते, तो कितीही समजावलं तरी तो बदलत नाही. उलट तो प्रत्येक वेळी नवं कारण, नवी सबब आणि नवे आरोप पुढं करत राहतो. अशा माणसाला बदलायचं नसतं, फक्त वेळ काढायचा असतो. आपण मात्र त्याच्यावर विश्वास, भावना आणि वेळ वाया घालवत राहतो. हळूहळू आपणच थकतो, तुटतो आणि स्वतःचं नुकसान करून घेतो. श्रोतेहो, त्या व्यक्तीला मात्र याची साधी जाणीव सुद्धा नसते. कारण ज्याला फरक पडतो तोच बदलतो, बाकीचे फक्त बोलतात. वेळ हा सर्वात मौल्यवान असतो आणि तो चुकीच्या माणसावर खर्च करणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं असतंय. जिथं प्रयत्न एकतर्फी असतात तिथं नातं नसतं, ती फक्त सवय असते. आणि हे जर वेळेत समजलं तर आयुष्य खूप हलकं होतं आणि शांत होऊन जातं. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. बुद्धी सगळ्यांकडे असते, चला की करायची की प्रामाणिकपणा ठेवायचा हे आपल्या संस्कारावर अवलंबून असतं. लोक आपण जर पायी चालत असलो तर म्हणतात घोड्यावर बसून जायचं होतं, आणि जर घोड्यावर बसलेलो असतो तर म्हणतात पायी चालत जाणं सोपं असतं. दुनिया अशीच असते. पळत्याचा हात पकडायचा नसतो, आपले आपल्यासाठी थांबत असतात. जितका माणूस मूर्ख तितका त्याला राग जास्त असतो. ज्याच्या मनात राग असतो तितकं त्याचं आयुष्य कमी असतं. राग एकटाच येतो, पण जाताना आपल्यातली सारी चांगली लक्षणं घेऊन जातो. संयम सुद्धा एकटाच येतो, पण येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षणं घेऊन येतो. फक्त निवड कोणाची करायची हे आपण ठरवायचं असतं. ओढ समान असली की नात्याचा अपमान होत नसतो. इतरांसाठी जे काही करता येईल ते निस्वार्थपणे करावं. बाकी कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नयेत. अपेक्षा हेच दुःखाचं सर्वात मोठं कारण असतं. आपल्याशिवाय आपल्याजवळ कोणीही नसतं. मोहमायेत अडकून स्वतःचं जीवन व्यर्थ घालवायचं नसतं. जमिनीवर राहूनही आभाळ एवढं सुंदर होता येतं. आपल्या आयुष्यात आपली फिकीर करणारा मित्र, दुःख समजणारा शेजारी, मान देणारे नातेवाईक आणि प्रेम देणारं कुटुंब असणं यापेक्षा कोणतीही मोठी कमाई नसते. मैत्रीमध्ये श्रीमंती कधी अडथळा नसते. अडथळा असतो तो मनाच्या दारिद्र्याचा. कृष्णानं सुदाम्याला सोनं दिलं म्हणून कथा मोठी नाही, तर सुदामानं दार ठोठावलं आणि कृष्ण त्याच्यासाठी सिंहासन सोडून पळत आला म्हणून ती अमर झाली.
जिथं न मागता प्रेम दिलं जातं, न सांगता काळजी घेतली जाते, न मागता वेळ दिला जातो, न बोलता मनातलं दुःख ओळखलं जातं, यासारखं सुंदर नातं जगात कुठंच नसतं. कधी कधी माणूस निरोप न घेता आयुष्यातून निघून जातो आणि त्या जाण्याला कोणतंच नाव देता येत नाही. ना भांडण, ना गैरसमज, ना शेवट. फक्त माणूस हळूहळू दूर होत जातो आणि आपण मात्र तिथंच उभा असतो, त्याच जागी, त्याच आठवणींमध्ये. पण सगळ्यात जास्त त्रास त्याच्या जाण्याचा नसतो, तर त्यानं काहीच न सांगता जाण्याचा असतो. कारण मग मनाला समजवायला काहीच कारण मिळत नाही आणि विसरायला तरी कुठून सुरुवात करायची हेही कळत नाही. पण काही नाती अशीच असतात जिथं शेवट होत नाही. फक्त माणसं निघून जातात आणि आपल्या एक कायमची पोकळी सोडून जातात. मुलगी ही पैशानं श्रीमंत असणाऱ्या माणसाच्या घरी नाही, तर मनानं श्रीमंत असणाऱ्या घरात जन्माला येते. चांगलं जीवन जगण्याची प्रेरणा देणारा एखादा विचार सुद्धा ईश्वरासारखा असतो. कुठल्याही गोष्टीची अपूर्णता भासल्यावरच आपल्याला त्याचं मोल कळत असतं. तव्यावरची भाकरी जोपर्यंत उलट सुलट करून भाजत नाही, तोपर्यंत ती फुलत नाही. तसंच आयुष्याचं आहे. सुखदुःखाचं चटकं जोपर्यंत बसत नाही, तोपर्यंत तेही खुलत नाही. शरीरासाठी सौंदर्य शोधलं जातं, पण घर सांभाळण्यासाठी संस्कारच लागतात. रात्र किती लांब वाटली तरी ती कधीतरी संपतेच. कारण अंधाराला कायमचं घर नसतं, तो फक्त थोडा वेळ थांबलेला असतो. डोळ्यात जर आशेचा एक छोटासा किरण जपून ठेवला तर पाय न कळत प्रकाशाच्या दिशेनंच वळतात. जरी वाट चुकल्यासारखी वाटली तरीही आपण जे शोधतो ते कधीतरी आपल्याला सापडतंच. म्हणून अंधारातही चांगुलपणाचा दिवा जीवात जपून ठेवावा, कारण कधीतरी तोच आपल्यासाठी उजेड बनून उभा राहतो. प्रत्येक गोष्टीत समाधान हेच आनंदी जगण्याचं गुपित आहे. जो नवरा आपल्या बायकोच्या सहमतानं आणि अनुभवानं चालतो, तो आयुष्याच्या रेसमध्ये कायम पुढे राहतो. कारण बायको तुमची इज्जत, घर आणि भविष्य या तिन्हींनाही वाचवण्याचाच प्रयत्न करत असते. पण जो नवरा आपल्या बायकोच्या ऐवजी परक्यांचा ऐकतो, तो हळूहळू आपल्याच घराचं मूळ कापून टाकू लागतो.